नमस्कार मंडळी, मी पराग राऊत आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। गौरी ह्या निमित्ताने मी आपल्याकडे काही बोलणार आहे। गणपती ह्या भाद्रपदाच्या चतुर्थीला, शुद्ध चतुर्थीला आल्यानंतर लगेचच सप्तमीच्या संध्याकाळी गौरी येतात। त्या गौरींची पूजा होते आणि नंतर गौरी विसर्जन होते। काही गणपतींचं गौरीबरोबर विसर्जन होते। पण ह्या गौरी येतात म्हणजे नक्की काय करतात, ते का येतात आणि त्यांची पूजा आपण का करतो, हे सगळं आपण जरा जाणून घेऊया। तर मंडळी, असं आहे की हे गणपती जे इथे आलेले आहेत ते आपल्या आजोळी आलेले आहेत, असा एक गैरसमज आपल्याकडे आहे। गणपती आपल्या आजोळी आलेले असताना हे चतुर्थीला आल्यानंतर सप्तमीच्या संध्याकाळी त्यांची आई म्हणजे गौरी ही त्यांना घेण्यासाठी येते। असंही म्हटलं जाते की गौरी ह्या दोन भगिनी, ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी, ह्या दोघी एकत्रच येतात। त्या गणपतीला घ्यायला आल्यानंतर त्या इथे माहेरी आल्यावरती माहेरून त्यांना कोणी सोडतच नाही, कारण त्या अचानक आलेल्या असतात आणि त्या आल्यानंतर माहेरवासणीचं जे काही मान सन्मान करायचं असतो त्याची संधी घरच्यांना, माहेरच्या लोकांना मिळालेली नसते आणि म्हणून त्या तिला थांबवतात। दुसऱ्या दिवशी तिची पूजा करतात, तिला चांगलं गोडधोडाचं वगैरे खाऊ घालायला लागतात आणि त्यानंतर त्याच्यानंतरच्या दिवशी तिची पाठवणी करतात आणि म्हणजेच गौरीचं विसर्जन करतात। ह्यामागची एक कथाही आहे। ती कथा अशी आहे की एका नगरामध्ये एक ब्राह्मण कुटुंब राहत होते आणि ते ब्राह्मण कुटुंब जे होतं ते अतिशय दरिद्र होते, त्यांच्याकडे खाण्यापिण्याचे वांदे होते। अशा परिस्थितीमध्ये एका गणपतीच्या वेळेला त्यांच्या मुलाने, ब्राह्मणाच्या मुलांनी सगळ्यांच्या घरी गौरी येताना पाहिल्या आणि त्याने आपल्या आईकडे ही गौरी आणण्याबद्दलचा हट्ट धरला। आईने त्यांना सांगितलं की आपल्याकडे तिच्याकरता खायला घालायला काहीच नाही, त्यामुळे तुम्ही तुमच्या बाबांना बाजारातून काही सामान घेऊन यायला सांगा, मग आपण गौरी आणू। ही मुलं त्या बाबाकडे गेल्यानंतर बाबांना त्यांनी सांगितलं, परंतु तो ब्राह्मणच होता, तो अतिशय दरिद्री होता, त्याच्याकडे काहीच नव्हतं आणि आपल्या मुलांची इच्छा काही पूर्ण करू शकत नाही, ह्याचं दुःख त्याला चालवू लागलं आणि त्याने आपली आत्महत्या करायचं ठरवलं आणि तो एका तळ्यामध्ये आत्महत्या करण्यासाठी गेला। त्यावेळी संध्याकाळची वेळ होती आणि तिथे त्याला एका ब्राह्मण म्हाताऱ्या सवाष्णीने पाहिलं आणि त्याला विचारलं तिथे तो काय करतोय। त्याने त्याचं जे तिकडे येण्याचं प्रयोजन होतं ते सांगितलं। ते प्रयोजन ऐकल्यावरती त्याने त्याला समजावलंय। तिने त्याला समजावल्यानंतर समजावून त्याला ती घरी घेऊन आली त्याच्या, आणि ती घरी घेऊन आल्यावरती त्या ब्राह्मणाच्या पत्नीने विचारलं ही कोण आहे, तर ब्राह्मणाने एक आजी म्हणून सांगितलं। आता तिला खायला काय द्यायचं ही पंचायत आली, तिच्याकडे तर काहीच नव्हतं, म्हणून तरीसुद्धा ती काही खीर वगैरे करण्यासाठी किंवा कणग्यांची खीर करण्यासाठी म्हणून, कण्यांची खीर करण्यासाठी म्हणून ती पाहायला गेली। पाहते तर काय, तिचं मडकं जे होतं ते पूर्णपणे कण्यांनी भरलेलं होतं। तिने ते आपल्या पतीला सांगितलं। पती म्हणाला असं आहे तर सर्वांना खायला प्यायला म्हणून ते खीर तयार कर। तिने ती सगळ्यांसाठी खीर तयार केली आणि ती खीर तयार केली आणि ते सगळ्यांनी आनंदाने खाल्ली। दुसऱ्या दिवशी त्या वृद्ध स्त्रीने आपल्याला गोडधोड पाहिजे म्हणून हट्ट धरला। त्यानंतर मग ब्राह्मणाने तिला आपली परिस्थिती सांगितली। ती म्हणाली तू काळजी करू नकोस, तू जा आणि तुझी भिक्षुकी कर, तुला जे काही मिळेल ते घेऊन ये आणि त्यामध्ये माझ्याकरता खायला कर। तो ब्राह्मण बाहेर गेल्यावर त्यांनी घरोघर शिधा मागितली, त्यामध्ये त्याला भरपूर गूळ तूप व खिरीसाठीचं सामान वगैरे प्राप्त झालं। तो घरी आला, तिच्यासाठी छान गोड खीर बनवली आणि सर्वांनी त्या आनंदाने खीर प्राशन केली। हा दिवसही गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी मग त्या म्हातारीने आपल्याला नेऊन सोड म्हणून सांगितले। ह्या ब्राह्मणाने तिला जाताना विचारलं की तू कोण, तिकडे का आलेली आहे, तर ती म्हणाली मी ज्येष्ठा गौरी, आणि तू तिकडे तळ्यामध्ये जीव देण्याचा विचार करत होता म्हणून मी तिथे आले आणि तुला सांगितलं की माझी पूजा अर्चा, माझी सेवा तू केल्यानंतर तुला जे काही इच्छित आहे ते सगळं मिळेल। अशा तऱ्हेने त्या ब्राह्मण सवासणीच्या म्हातारीची त्यांनी सेवा केली, ज्येष्ठा गौरीची सेवा केली आणि त्याला सर्व वैभव प्राप्त झालं। आता ही ज्येष्ठा गौरी जी आहे ती सप्तमी, भाद्रपद शुद्ध सप्तमीच्या संध्याकाळी उशिरा येते आणि अचानक आल्यामुळे घरामध्ये खायला काहीच नसते, त्यामुळे तिला खाण्यासाठी भाकरी आणि परसातले पालेभाजीची भाजी अशा प्रकारचं खाणं काही ठिकाणी दिलं जातं। दुसऱ्या दिवशी ती आल्यानंतर तिच्याकरता गोडधोडाचं नैवेद्याचं सामान, सगळं प्रसादाचं पदार्थ बनवले जातात आणि खायला घातले जातात। ज्यांच्या घरी गणपती नसतात आणि जे सामिष आहेत अशांच्या घरी गौरीला सामिष भोजनही दिले जाते आणि शेवटच्या दिवशी म्हणजे नवमीच्या दिवशी त्या गौरीचं विसर्जन केलं जाते।
आता जाताना ही गौरी मात्र आपल्या गणपतीला म्हणजे मुलाला बरोबर घेऊन जायला विसरत नाही. तेव्हा ही कथा ही गौरीची कथा. ही आपल्याला कशी वाटली? आपण ही कथा जी आहे तिचा व्हिडिओ संपूर्णपणे पाहावा. आपल्याला आवडला असल्यास लाईक करावं, शेअर करावं, तसेच ह्या चॅनलला सबस्क्राईब करावं. धन्यवाद.